नमस्कार. आज आपण श्री गुरुचरित्राच्या 15व्या अध्यायाबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी एका मोठ्या आध्यात्मिक परीक्षेबद्दल सांगते. विचार करा, जेव्हा एका महान गुरुला एकांत आणि भक्तांवरील प्रेम यापैकी एकाची निवड करावी लागते तेव्हा काय होतं. त्यांच्या या निर्णयातून गुरु-शिष्य नात्याचा खरा अर्थ कसा उलगडतो, चला तेच पाहूया. आणि हाच प्रश्न या अध्यायाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. म्हणजे बघा, जेव्हा गुरु एकांत शोधू लागतात आणि भक्त त्यांच्या दर्शनासाठी आतुर असतात, तेव्हा श्रद्धा आणि कर्तव्य यांच्यात एक मोठा संघर्ष उभं राहतो. याचं उत्तर आपल्याला या कथेत मिळतं. तर कथेची सुरुवात होते पवित्र परळी वैजनाथ क्षेत्रात. इथे श्रीगुरू आपल्या शिष्यांसोबत राहत होते आणि त्यांची कीर्ती अरे बापरे इतक्या वेगाने पसरत होती की त्यामुळे एक अनपेक्षित समस्या निर्माण झाली होती. ही वाढणारी गर्दीच खरी समस्या होती. श्रीगुरूंच्या अनुष्ठानात त्यांच्या साधनेसाठी जो एकांत लागतो त्यात खूप मोठा अडथळा येऊ लागला. लोकांवर कृपा करणं हे त्यांचं कार्य होतंच, पण त्या कार्यासाठी लागणारी जी आध्यात्मिक ऊर्जा आहे ती तर एकांतातूनच मिळते नाही का. मग या समस्येवर श्रीगुरूंनी एक विलक्षण उपाय शोधून काढला. त्यांनी स्वतःची तुलना थेट परशुरामांशी केली, ज्यांनी संपूर्ण पृथ्वी दान करून स्वतःला एकांतात नेलं होतं. तसंच श्रीगुरूंनी ठरवलं की आता या लौकिक जगापासून थोडं दूर होऊन गुप्त रूपात राहून कार्य करण्याची वेळ आली आहे. आणि इथूनच या कथेचा सर्वात भावनिक आणि महत्त्वाचा भाग सुरू होतो. विचार करा, आपल्या गुरूंचा हा निर्णय ऐकून त्या शिष्यांवर काय परिणाम झाला असेल. हा संवाद त्यांच्या श्रद्धेची आणि कर्तव्याची एक खूप मोठी परीक्षा होती. श्रीगुरूंनी सगळ्या शिष्यांना एकत्र बोलावून एक कठोर आज्ञा दिली. तुम्ही सर्वजण तीर्थयात्रेला निघा. त्यांनी स्पष्टच सांगितलं की संन्याशाच्या धर्माप्रमाणे एकाच ठिकाणी जास्त काळ राहणं योग्य नाही. ही आज्ञा शिष्यांसाठी जणू त्यांच्या विश्वापासून दूर जाण्यासारखीच होती. शिष्यांची व्याकुळता बघा या शब्दांतून कशी व्यक्त होते. ते म्हणतात, स्वामी, जेव्हा साक्षात कल्पवृक्षच आमच्या जवळ आहे, मग आम्ही दुसरीकडे का जावं. त्यांच्यासाठी तर गुरुच सर्वस्व होते. सगळी तीर्थक्षेत्र त्यांच्या चरणांशीच होती. त्यांची ही विनवणी त्यांच्या अथांग भक्तीचं प्रतीक आहे. यावर श्रीगुरूंचा प्रतिसाद बघा किती संतुलित आहे. त्यांनी कठोरपणे शिष्यांना त्यांच्या कर्तव्याची आठवण करून दिली, पण त्याचवेळी एका निश्चित भेटीचं प्रेमळ वचनही दिलं. म्हणजे कर्तव्याची कठोरता आणि करुणेचा ओलावा यांचा हा एक अद्भुत संगम होता. श्रीगुरूंनी शिष्यांना फक्त आज्ञाच दिली नाही, तर त्या यात्रेमागचा नेमका उद्देश काय आहे हेही समजावून सांगितलं. ही काही साधी भटकंती नव्हती, तर एक प्रकारचं आध्यात्मिक शिक्षण होतं. प्रत्येक तीर्थाचं स्वतःचं असं एक वेगळं महत्त्व होतं. त्यांनी काशीसारख्या क्षेत्राचं महत्त्व सांगितलं, जिथे मृत्यूलाही मुक्ती मिळते. गया आणि प्रयाग, जिथे पितरांचा उद्धार होतो. ही केवळ ठिकाणं नव्हती, तर आत्मशुद्धी आणि कर्तव्यपूर्ती करण्याची साधनं होती. आणि या सगळ्या तीर्थांमध्ये त्यांनी गाणगापूरचं महत्त्व विशेषत्वाने सांगितलं. भीमा आणि अमरजा नदीच्या संगमावर असलेलं हे स्थान आणि तिथला तो अश्वत्थ वृक्ष, हे पुढे श्रीगुरूंच्या वास्तव्यामुळे एक महान दत्तक्षेत्र बनणार होतं, याचीही जणू एक पूर्वसूचनाच होती. आता कथेचा केंद्रबिंदू बदलतो. शिष्य निघून गेल्यानंतर काय झालं, या अध्यायातला सर्वात महत्त्वाचा आणि सखोल सिद्धांत आता आपल्या समोर येतो. तो क्षण शिष्यांसाठी खरंच खूप कठीण होता. ते गुरूंची आज्ञा पाळत होते, पण त्यांचं मन, त्यांची चेतना, सगळं काही श्रीगुरूंच्या आठवणीतच होतं. हा शारीरिक विरह होता, पण मानसिक एकरूपता तशीच कायम होती. तर हे गुप्त रूप म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ नाहीसा होणं असा नाहीये. याचा अर्थ आहे भौतिक जगाच्या पलीकडे जाऊन कार्य करणं. म्हणजे शरीर दिसत नसलं तरी आध्यात्मिक पातळीवर त्यांचं अस्तित्व आणि त्यांची कृपा कायम राहते. या कथेमधलं हे सगळ्यात सुंदर उदाहरण आहे. सूर्य जेव्हा ढगांमागे जातो तेव्हा तो नाहीसा होत नाही. त्याची ऊर्जा आणि त्याचा प्रकाश आपल्याला मिळतच राहतो. अगदी त्याचप्रमाणे श्रीगुरू जरी देहाने गुप्त झाले तरी त्यांची कृपा आणि त्यांचं मार्गदर्शन भक्तांवर अविरतपणे बरसत राहिलं. ही तुलना आपल्याला या अध्यायातला सार अगदी स्पष्टपणे दाखवते. देहाने ते गुप्त होते, पण कृपेने ते सदैव कार्यरत होते. डोळ्यांना ते दिसत नव्हते, पण श्रद्धेनं त्यांना नेहमीच अनुभवता येत होतं. देहाचं अंतर होतं, कृपेचं नव्हतं. आणि शेवटी सिद्धमुनी नामधारकाला या कथेचं सार सांगतात की गुरु-शिष्य नातं हे देहाच्या पलीकडचं आहे. गुरु शरीरानं दूर जाऊ शकतात, पण जे त्यांना अगदी मनापासून आठवतात त्यांच्यासाठी ते नेहमीच प्रत्येक क्षणी उपस्थित असतात. ही कथा आपल्याला एकाच मूलभूत प्रश्नाकडे घेऊन जाते.
गुरूंना बाहेरच्या जगात शोधण्याऐवजी आपल्याच हृदयात कसं शोधावं. मला वाटतं हाच या अध्यायाचा खरा संदेश आहे.